चला मंडळी, आज बनवूयात मस्त मिक्स व्हेजची भाजी. जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच, पण अगदी कमीत कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आहे ना होत्या तेवढ्या भाज्या मी एका ताटलीत काढून घेतल्या. सगळ्यात आधी ना कुकरमध्ये मी इथे खडे मसाले घेतले होते. ते खडे मसाले छान भाजून घेतले आणि नंतर तेलात थोडेसे परतवून घेतले. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या जसं की गाजर, थोडेसे बटाटे आणि एक कांदा, टोमॅटो हे सगळं आहे ना कुकरमध्ये टाकलं आणि ते थोडा वेळ तेलामध्ये छान परतवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तोपर्यंत आहे ना मी इथे शिमला मिरचीसुद्धा कापून घेतली होती. थोड्या वेळाने कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरमधल्या उकडलेल्या भाज्या आपल्याला पुन्हा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा कापून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे ना जसे की आपण कुकरमध्ये खडे मसाले, टोमॅटो आणि कांदासुद्धा उकडलेला होता ते आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता टाकायचा, हिंग टाकायचा आणि तयार केलेली पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि पेस्ट आहे ना छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे. हे छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला मी इथे ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये आहे ना शिमला मिरची पहिल्यांदा मी टाकलेली आहे आणि ती थोडीशी वाफ देऊन मी परतवून घेतली. उकडलेल्या भाज्या त्याचबरोबर उकडलेले मटारसुद्धा आहे ना मी कढईमध्ये टाकले. उकडून घेतलेल्या भाज्यांचं पाणी फेकून न देता ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे तेल सुटेपर्यंत. नंतर थोड्या वेळाने मी ह्याच्यामध्ये आहे ना क्रीम टाकलेली आहे. तुम्ही सुद्धा घरातली मलाई किंवा बाजारातून क्रीम आणून ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक वाफ द्यायची आहे. थोड्या वेळाने बघू शकता इथे झटपट आणि पटकन आपली मिक्स व्हेजची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.